बडनेरा येथे साहित्य आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणारा कार्यक्रम पार पडला. लाँग मार्चची युगयात्रा या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. बडनेरा अशोकनगरातील सार्वजनिक कपिल मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम साहित्य आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मो. नारनवरे हे होते, तर लाँग मार्चची युगयात्रा या ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथील आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ताराचंद खांडेकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चोरपगार, गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे, कृष्णाजी बोरकर, चंदाताई दामू इंगळे, संपादिका मायाताई वासनिक गिडाम, अस्मिता खांडेकर, गीता नारनवरे, माजी नगरसेवक प्रकाश बनसोड, लाँग मार्च युगयात्रा पुस्तकाचे लेखक प्राध्यापक प्रकाश बोरकर, पुष्पाताई बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली. नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला राजेंद्र भटकर, सुभाष बेलेकर, निरंजन राऊत, चंद्रसेन गजभिये, प्रकाश गजभिये, डॉक्टर वसंत शेंडे, सुनील टेंभुर्णे, अशोक घोडेस्वार, मदन खंडारे, दादाराव डोंगरे, डॉक्टर सीमा मेश्राम, सिंधुताई मेश्राम, शालिनी काळबांडे, सुलोचना गणवीर, गंगा डोंगरे, धर्मशील गेडाम, किशोर खोब्रागडे सह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश बोरकर, सूत्रसंचालन रोशन गजभिये, राहुल शिंदे यांनी केले, तर आभार पुष्पा बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते. BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.